नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 3 एप्रिलच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे आपल्या ह्या ईश्वरीने अर्णवचं जे काही आईचं मशीन स्टार्ट केलेलं असतं त्यामुळे अर्णवच्या मनामध्ये आपल्या ईश्वरीविषयीच्या फिलिंग ज्या असतात त्या आता अर्णवच्या मनामध्ये थोड्याफार समोर आलेल्या असतात. कारण किती जरी या अर्णवने ईश्वरीचा रागराग केलेला असला तरी पण शेवटी ईश्वरीने अर्णवचे मन जिंकलेले असते आणि त्यामुळे आता अर्णव ह्या ईश्वरीच्या लवकरच प्रेमात पडणारा असतो आणि दोघेही लवकरच एकत्र येणार असतात. अंजली आजीचं जे काही स्वप्न आहे ते लवकरच पूर्ण होणार असतं. तर मित्रांनो, नेमकं आता ही अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकांच्या प्रेमामध्ये कशा प्रकारे पडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा. त्यावेळेस ह्या अंजली आणि अर्णवच्या आईची एक शिलाई मशीनची आठवण जी असते ते मशीन खूप दिवसांपासून बंद असतं. त्यामुळे आता हे मशीन ह्या आपल्या ईश्वरीने सात्विक फॅशनच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी जे काही रूममध्ये नेऊन स्टार्ट केलेलं असतं. त्यामुळे आता अर्णवला वाटत असतं की आता ईश्वरीने जे काही मशीन गायब केलेलं आहे, माझ्या आईची जी काही आठवण आहे ती गायब केलेली आहे, आता मी ह्या मुलीला सोडणार नाही आहे असा आता अर्णव आपल्या मनाशी विचार करतो आणि खूपच भडकलेला असतो. परंतु आता जेव्हा ईश्वरी ह्या रूममध्ये ते शिलाई मशीन अगदी छान प्रकारे स्टार्ट करत चालवत असते, शिलाई करत असते आणि त्या मशीनचा आवाज ऐकून इकडे ह्या अर्णवच्या हृदयाचे जे ठोके असतात ते वाढलेले असतात, काळजाचे ठोके वाढलेले असतात. कारण खूप दिवसांपासून हे जे काही शिलाई मशीन बंद असतं हे स्टार्ट करण्यासाठी ईश्वरीने जे याच्या अगोदर प्रयत्न केलेले असतात ते खूप प्रयत्न केलेले असतात, परंतु ते मशीन स्टार्ट न झाल्यामुळे इकडे आता ह्या ईश्वरीने हे मशीन चालू कसं केलं, हे मशीन नेमकं हिला चालू कसं झालं हा प्रश्न ह्या अर्णवसमोर पडलेला असतो. अर्णव आता ईश्वरीकडेच अगदी एकटक बघत राहतो. कारण ती शिलाई मशीन जी असते त्यावर ही ईश्वरी जी असते ती त्याच्यावर शिलाई करत असते, तिचं कुणाकडेच लक्ष नसतं. त्याच वेळेस अर्णव आणि तिथे बाकीचे सुद्धा अंजली आजी ह्या सर्वजण जेव्हा येऊन उभे राहत असतात तेव्हा ह्या ईश्वरीचं कुणाकडेच लक्षच नसतं. ईश्वरी फक्त शिलाई करण्यामध्येच दंग झालेली असते, मग्न झालेली असते. आणि ज्यावेळेस अर्णव ह्या ईश्वरीच्या जवळ येऊन उभा राहतो त्यावेळेस आता अर्णव ह्या ईश्वरीकडेच एकटक बघत राहतो. आणि त्याच वेळेस अर्णवच्या डोळ्यामध्ये जे काही आनंदाश्रू आलेले असतात त्यातील एक आनंदाश्रू ह्या ईश्वरीच्याच हातावर पडतो. तेव्हा ईश्वरीचं लक्ष जातं की आपल्या हातावर नेमकं कुणाच्या डोळ्यातील पाणी पडलं. तेव्हा ईश्वरी वरती बघते तर अर्णव ईश्वरीला दिसतो. आता ईश्वरीला खूप आनंद होतो कारण अर्णवच्या चेहऱ्यावर जे काही वेगळे हावभाव असतात ते आज ईश्वरीला समोर दिसून आलेले असतात. कारण ह्याच्या अगोदर हा अर्णव खूप रागीट असतो, तो खूप चिडचिड करत असतो, त्याचा असा कधीच चेहरा ह्या ईश्वरीने बघितलेला नसतो. आणि आज हे जे काही रागावलेले अर्णव सर आहेत ते का मला दिसत नाही आहे, यांच्यामध्ये वेगळेच अर्णव सर दिसतात असं ईश्वरीच्या मनाला वाटू लागतं. इकडे आजी आणि अंजली ज्या असतात ह्या दोघी खूप खुश होऊन ईश्वरीकडे बघत राहतात. कारण इतक्या दिवसांपासून या शिलाई मशीनचा जो आवाज आहे तो आत्तापर्यंत कधी आपल्याला ऐकू आलेला नव्हता आणि आज चक्क ईश्वरीमुळे आपल्याला ह्या आईच्या शिलाई मशीनचा आवाज जो आहे तो आज कानावर पडलेला आहे असं अंजलीच्या सुद्धा मनाला वाटू लागतं. आता इकडे अर्णव ह्या ईश्वरीवर इतका काही खुश होतो आणि अर्णव ह्या ईश्वरीकडेच बघत राहतो. ईश्वरी सुद्धा अर्णवकडे बघत राहते. आजी सुद्धा ह्या अर्णवला इतकी काही खुश बघून लगेच त्या अर्णवला मिठी मारते. इकडे आजी आणि अंजली ह्या सुद्धा दोघी एकमेकींना मिठी मारतात. ईश्वरीला अंजली मिठी मारते आणि बोलते की खरोखर ईश्वरी तुझे आभार कसे मानू ग, मी तुझे आभार माणूस कुठल्या शब्दामध्ये मानू असं झालंय मला. कारण तुझं जे कौतुक आहे ते कोणत्या शब्दात करावं, कुठल्या शब्दात करावं हे मला समजत नाहीच आहे असं पण इकडे ही आपली अंजली ताई जी असते ती ईश्वरीला बोलत असते. तर ईश्वरी बोलते की नाही ताई, माझे आभार नका मानू, मी फक्त थोडेफार प्रयत्न केले, थोडी कोशिश केली आणि खूप छान हे काम मशीनचं झालं आणि स्टार्ट झालं असं पण इकडे ही ईश्वरी आता या आपल्या अंजली ताईंना सांगते. मित्रांनो, ज्यावेळेस ईश्वरीने हे मशीन स्टार्ट केलेलं असतं त्यावेळेस लावण्या मात्र जवळ उभी असते आणि लावण्याचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो. कारण हा अर्णव जेव्हा ईश्वरीकडे खूप प्रेमाने बघत राहतो तेव्हा ही लावण्या खूप रागाने ईश्वरीकडे बघते. कारण जेव्हा कंपनीमधून ह्या अर्णवने ईश्वरीला काढून टाकलेलं असतं तेव्हा मात्र आता लावण्याला वाटत असतं की आता कधीच पुन्हा हा अर्णव शिर्के जो आहे तो ह्या मुलीला ऑफिसमध्ये जागा देणार नाही आहे. परंतु आज चक्क हा अर्णव इतका काही ह्या मुलीकडे खूप खुश होताना बघते, याचाच मला खूप त्रास होतोय असं ही लावण्य आपल्या मनाशी बोलत असते.
अर्णव सर्वांसमोर ह्या ईश्वरीला बोलतो की मिस इंदोर, मी तुम्हाला जे काही सांगणार आहे तेच तुम्हाला करावं लागणार आहे. अजिबात तुम्हाला माझा हा ऑफिसमधील जॉब सोडून कुठेही जाता येणार नाही आहे. असं जेव्हा आता अर्णव या ईश्वरीला बोलतो तेव्हा मात्र अंजली आणि आजी खूपच खुश होऊन एकमेकींकडे बघत राहतात. आणि त्याच वेळेस इकडे अर्णवसुद्धा खूप खुश होऊन ईश्वरीकडे बघत राहतो. ईश्वरीचा आनंदसुद्धा खूप गगनात मावेनासा होतो. आकाशसुद्धा खूप खुश होऊन बघत असतं. आता ईश्वरीला एका गोष्टीचं हसू पण येत असतं, कारण आत्तापर्यंत अर्णव हा ईश्वरीवर खूप रागानेच बोलत असतो. तेव्हा ईश्वरी बोलते की सर, एक गोष्ट मला बोलायची होती, बोलू का? तर अर्णव बोलतो की बोल ईश्वरी. त्यावेळेस ईश्वरी बोलते की अहो, तुम्ही दरवेळेस जे बोलता ना त्यामधील अर्णव सर हे मला दिसत नाही आहे, कारण तुम्ही प्रत्येक वेळेस रागावलेली दिसता. आज असा रागावलेला चेहरा नाही दिसत तुमचा. असं पण इकडे ईश्वरी जेव्हा अर्णवला बोलते तेव्हा आजी आणि अंजली खूपच खुश होऊन एकमेकींकडे बघत राहतात. आणि ईश्वरीला लगेच बोलतात की काय ग ईश्वरी तू पण, असं पण ही अंजली आता ईश्वरीला बोलते. इकडे ईश्वरी आणि आजी ह्या दोघी खूपच खुश होतात, कारण दोघींच्याही अगदी मनासारखं घडत चाललेलं असतं. कारण आजींनाही वाटत असतं की ह्या अर्णवच्या आयुष्यामध्ये जर ही मुलगी आली तर अर्णवची लाईफ पूर्णपणे चेंज होऊन जाईल. कारण ह्या मुलीचं मन खूप चांगलं आहे, विचार खूप चांगले आहेत आणि अगदी ती एका महिन्यामध्येच या मुलाला इतकी काही बदलून टाकेल. याचा जो काही चिडचिडा स्वभाव आहे तो सुद्धा अगदी शांत होईल. आणि ही मुलगीसुद्धा खूप चांगली आहे, सुंदर विचारांची आहे, चांगल्या मनाची आहे, असं अंजली आणि आजीच्या मनाला वाटत असतं. अर्णवच्या मनामध्ये आता ईश्वरीविषयी थोडंसं प्रेम निर्माण झाल्याने हे आजीला दिसत असतं. त्यामुळे आजीचा आनंद गगनात मावेनासा होतो. तर इकडे ईश्वरीचं जे काही लॉकेट हे अर्णवकडे असतं ते लॉकेट आता अर्णव हा या ईश्वरीला पुन्हा देणार असतो, कारण खूप दिवस झालेले असतात. आता त्या लॉकेटचे पैसे पण पूर्णपणे वजा केलेले असतात. आणि अर्णव जेव्हा ईश्वरीचं ते लॉकेट देत असतो तेव्हा ईश्वरी मात्र अर्णवला बोलते की सर, आता मी तुम्हाला माझं जे काही रजिस्ट्रेशन लेटर आहे ते मी तुम्हाला देणार आहे, कारण मला आता हा जॉब करायचा नाही आहे. थोडासा विचार करू लागतो की खरोखर ही मुलगी खूप चांगली आहे. आपण आत्तापर्यंत हिच्यावर खूप रागावलो. ज्यावेळेस मी आणि ही मुलगी गायब झालो होतो त्यावेळेस या मुलीने माझी खूप काळजी घेतली होती. मी इतकं तिच्यावर रागावत होतो, भडकवत होतो, तरीसुद्धा ती सर्व काही राग बाजूला ठेवून मला माझ्या खूप काळजीपोटी मला विचारत होती. असं पण आता अर्णवच्या मनामध्ये खूप विचार सुरू असतात. नंतर आता अर्णव हा थोडासा विचार करू लागतो की मी जर ह्या मुलीचं लॉकेट जे आहे ते जर पुन्हा केलं तर ही मला सोडून जाईल, ही पुन्हा कधीच माझ्या आयुष्यात येणार नाही. मग ही मुलगी मला पुन्हा कधी दिसेल, असा प्रश्न आता अर्णवला पडलेला असतो. त्यामुळे आता अर्णव जे आपल्या हातात लॉकेट आहे ते या ईश्वरीच्या हातामध्ये देत नसतो. तर ईश्वरी बोलते की सर, द्या ना माझं लॉकेट. का तुम्ही माझं लॉकेट देत नाही आहे? आता तर मी तुमचे सर्व पैसे पण दिले आहेत, मग तुम्ही का लॉकेट देत नाही बरं? असं पण आता अर्णव या ईश्वरीला बोलत असतो. तेव्हा आता अर्णव या ईश्वरीसमोर बोलतो की एक मिनिट थांबा, कारण मी जर हे लॉकेट तुला आत्ता दिलं तर तू मला सोडून जाशील. त्यामुळे तू हे लॉकेट घेऊन तू मला सोडून कुठेच जायचं नाही, असं वचन मला तुझ्याकडून हवंय. असं जेव्हा अर्णव या ईश्वरीला बोलतो तेव्हा आता ईश्वरीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण झालेला असतो. कारण आता ह्या अर्णवच्या मनामध्ये ज्या काही ईश्वरी विषयीच्या ज्या काही फिलिंग आहेत ते आज जाग्या झालेल्या असतात, ईश्वरीला दिसून आलेले असतात. आणि त्यामुळे आता ईश्वरीला खूप अभिमान वाटू लागतो. अर्णव पुन्हा ईश्वरीला बोलतो की हे बघ ईश्वरी, मला अजून एक सांगायचं म्हणजे मी तुझे हात जोडून माफीसुद्धा मागतो. मी याच्या अगोदर तुझ्यावर खूप वेळा रागावलो असेल, परंतु आज तुझ्यामुळे मला माझ्या आईच्या मशीनमुळे तुझी किंमत कळालेली आहे. त्यामुळे प्लीज मला सोडून जाऊ नको ईश्वरी. असं म्हणत अर्णव ह्या ईश्वरीसमोर हात जोडतो आणि ह्या अर्णवच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. अर्णवने ईश्वरीला आता सर्व काही सत्य सांगितलेलं असतं आणि अजिबात माझ्या ऑफिसमधून जॉब सोडून तुम्ही कुठेही जायचं नाही ईश्वरी देसाई, असं पण आता अर्णव या ईश्वरीला बोलत असतो. आणि हे सर्व ऐकून लावण्याचा खूप जळफळाट होत असतो. आता ज्यावेळेस अर्णव हा घरी पण जातो तेव्हा सुद्धा अर्णवच्या मनामध्ये ईश्वरीच असते. तो सारखा ईश्वरीचाच विचार करत असतो आणि चक्क आता अर्णव हा ईश्वरीच्या प्रेमातच पडलेला असतो. कारण अर्णव आपल्या मनाशी बोलतो की नेमकं मला हे काय होतंय, नेमकं मी असा ह्या मुलीचा विचार एवढा काय करतो, असं पण अर्णवच्या मनाला वाटत असतं. मित्रांनो, बघूयात आपण नेमकं ईश्वरी ही अर्णवला सोडून जाणार तर नाही ना, आणि दोघे लवकरच एकमेकांच्या प्रेमात पडून आजी आणि अंजली ह्या ईश्वरीचं लग्न कशा प्रकारे पुन्हा अर्णवशी लावणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर तूही रे माझा मितवा ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.